टाळी वाजवल्या कलाकारांच्या. संकीर्तनातील पहिली चाल
हरिभक्तीपरायण गायनाचार्य युवा कीर्तनकार सोमनाथजी महाराज बोर आणि हरिभक्तीपरायण गायनाचार्य भाविकाताई पवार, मृदुंगावर साथ करतील संगीत अलंकार संकेतजी महाराज आरोड, हार्मोनियमवर आदरणीय बाळासाहेबजी गिरीश सर.
भक्त ऐसे जाना जे देहि उदास, भक्त ऐसे जाना जे देहि उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायणा, नावडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येते, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्म भावे साय, गातया भयन काजा, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता. विठाला कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपास नमस्कार सत्संग शरणदासा समचरण सुरजम सनडी गावदाम जगदनी कृपाणी मंडलम मंडनाम तरुण तुलसी माला कंजनम गंजन नेत्रम सवय धवला समेथरम चिंतयामि महायोग पीठे तते भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुमणि ग्रहे समागत्य तिष्ठन् समानंद कन्नं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो Sevela
देवा यावरी नकरा अभेद स्वर्गी नाही भक्त ऐसे नाना जे देवी उदास गेले आशा पाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता मंगलम भगवान विष्णू मंगलम दुर्गाध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी हे अकारण करुणामृणाले श्री भक्तकाम कल्पतरुण पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने अथांग दयेने आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनोपी सेवेकरता निवडला विठ्ठल काय म्हणतात तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास जे देहाउदास अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात त्या अभंगाच्या माध्यमातून व ज्यांचे सप्त आशापाश निवारून गेले अशा भक्ताची ओळख करून देतात बरं ठीक आहे आशापाश निवारून गेले त्यात काय नव्हतं आशा कोणत्या प्रकारची नाही कोणत्या प्रकारची आशे काय मी उद्धार पावे काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे ही आस आहे पण ठीक आहे महाराज त्या संतांना आवडतं काय महाराज म्हणले विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता हे चार विषय संतांना आवडत नाही कोणते नाना सांगू का पहिला प्रकार आहे जन संतांना आवडत नाही का बहुता चंदाचे असे जन नये मन वाट त्यांच्या संत म्हणून धन जग आवडत नाही धन का आवडत नाही तर द्रव्याचे मागे कळे काळाचा लाग म्हणून धन सुद्धा आवडत नाही पण पुढचा मुद्दा माझनी तुकोबांनी जरा जड वापरलाय बरं का बाबा तुकोबाराय म्हणले मला माता पिता आवडत नाही माता पिता आवडत नाही तुकोबाराय म्हणतात मला पण माता पिता कोणते तुम्ही म्हणतात महाराज तुकोबारायच म्हणतात आपल्या इथं जो आशे जागता आणि धन्य माता पिता त्याच्या हे तुकोबारायची अभंग आहेत ना मग तुम्ही काय म्हणता तुकोबारायला माता पिता आवडत नाही पटवून सांगा तर तुकोबाराय पटवून सांगतात माता पिता कोणते हिरण्यकशिपू सारखा पिता आणि काही सारखी बोला काही सारखी बोला काही सारखी माता महाराज म्हणले मला आवडत नाही नवे पोरगा हरिपाठाला गेला रात्रीत घरी आलाय असे माता पिता महाराज म्हणले मला आवडत नाही नावडे जन धन माता पिता जे आपल्या लेकराला परमार्थाला आडवा जातात असे माता पिता महाराज म्हणतात मला आवडत नाही सावता महाराजांनी त्याचे स्टेटमेंट लिहिले सावता महाराज म्हणले मला आवडतात पण कोणती माता पिता धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा असे माता पिता आवडतात पण जे आपल्या परमार्थाला आडवे येतात असे माता पिता महाराज म्हणले मला आवडत नाही म्हणून नावडे जन धन बोला माता पिता पण ठीक आहे महाराज हे सगळी दोन्ही चरण तुमची आम्ही ऍक्सेप्ट केली मान्य 2 विकेट गेल्या लक्ष द्या माझ्याकडे हा महाराज म्हणले दोन चरण आपल्या 2 चरण संपले असं मला सांगायचं होतं आता तिसरी विकेट आता पडणार आहे लवकर नाही पडणार थोडे रन पडले काय मॅच चालू तिकडे लक्ष दिलं पाहिजे आणि महाराज म्हणले तिसऱ्या चरणात म्हणतात पण ठीक आहे जग आवडत नाही पण शेवटी
चौघांच्याच खांद्यावर तुम्हाला जायचंय ना बाबा, बरोबर ना? चौघांच्याच खांद्यावर जायचंय. अशा वेळेस तुम्हाला पोचवणार कोण? तेव्हा तुकोबारांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलंय, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, आणि तुम्हाला साकडं पडू देणार नाही. काहीच साकडे पडू निधी, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता, सगळं खरं आहे, पण हल्लीच्या काळामध्ये आम्ही परमार्थ कसा करावा तुकोबारा एवढंच आम्हाला पटवून सांगा. तुकोबारा म्हणले परमार्थ करण्याची धमक नसत तर माणसानं गप्प बसावं. काय करावं? गप्प बसावं. जो परमार्थ करतोय ना त्याला आडवं जाऊ नका. जो परमार्थ करतोय ना, जिथं चांगलं सत्कर्म करतोय ना त्याला करू द्या, निदान त्याला आडवं जाऊ नका. आडवं जर गेले ना, त्याला भीती जर घातली ना, त्याला जर भय घातलं ना, तर महाराजांनी पुढे लिहिलंय, घातली या भय आपुल्याला आपलं दे नरकाचा रे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, आणि घातली या भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आपले जन धन माता पिता विठाला. प्रास्तावना तुमच्या समोर मांडलेली आहे. अभंग समजावून सुद्धा सांगितलाय, पण अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. सालावाप्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र, आपलं गाव सुगाव, आणि सुगाव बुद्रुक, बरोबर ना? सुगाव खुर्द पण आहे आणि सुगाव बुद्रुक आहे पण आहे. आणि सुगाव बुद्रुक मध्ये श्री हनुमान मंदिराच्या 8व्या व श्री खंडोबा मंदिराच्या 8वा वर्धापन दिनानिमित्तानं अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड ज्ञानेश्वर सोहळा, वय वर्ष सांगता येणार नाही एवढे अखंड कालावधीपासून हा सोहळा आपल्या सुगाव मध्ये संपन्न होतोय. माझ्या वाट्याला आलेले आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, 6वा दिवस माझ्या वाट्याला आला. सप्ताची जर यादी बघितली तर सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे. सगळ्याच गोष्टीला लहान आहे, वयानं, तपड्यात, ज्ञानानं, तिन्ही गोष्टीनं लहान मीच आहे. यादीमध्ये कसा बसलो, माझं भाग्य असेल ते यादीमध्ये माझं कीर्तन आलं, सौभाग्य समजतो. आज मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग मिळाला. वैकुंठवासी हरिभक्त परायण परमपूज्य नारायणगिरीजी महाराज, सरला बेटकर व परमपूज्य ब्रह्मलीन सुभाष पुरीजी महाराज, कळशेश्वर देवस्थान कळस यांच्या कृपाशीर्वादानं व आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक युवक मित्र संतवीर हरिभक्त परायण भंडारकर कराडकर, त्याचप्रमाणे आदरणीय वैकुंठवासी, खरं तर आपल्या सप्ताहाचं पुण्य स्मरण वैकुंठवासी हरिभक्त परायण नामदेवजी महाराज देशमुख व हरिभक्त परायण तुकाराम महाराजजी कदम, खरं तर यांच्या माध्यमातून खरं तर या सप्ताहाचा गोड असा स्वरूपाचा या ठिकाणी देखना स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आपल्या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावचं वैभव आदरणीय दीपकजी महाराज देशमुख यांचा जोरदार टाळी वाजवायचे. आदरणीय विश्वस्त श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट अकोले, आणि त्याचप्रमाणे अजून व्यासपीठ चालक आहेत माननीय हरिभक्त परायण प्रवीणजी महाराज देशमुख आणि संदीपजी महाराज देशमुख. हे खरं तर प्रमुख व्यासपीठ चालक आहेत. नवे आपल्या गावचं वैभव आहे. खरं तर या महाराज मंडळींच्या माध्यमातून गोड महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार मंडळी आपल्याला ऐकायला मिळतात, श्रवण करण्याकरता मिळतात. आणि खरं तर माझ्या वाट्याला आलेली आजची 6व्या दिवसाची सेवा, या ठिकाणी आलोय, सुगाव मध्ये कीर्तन करतोय, पण वाटत नाही मी सुगाव मध्ये कीर्तन करतोय. आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे. असा गोड असा सोहळा सुगावकरांनी आयोजित केलाय. काही कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मला वाटतं बरं का सोमनाथची, बरं का असं बोर्ड दाखवायला जागा नाही, बोट की बाबा हे नियोजन इथं कमी आहे, आणि म्हणून असं देखणं स्वरूपाचं नियोजन सुगावकरांचं आहे. आवाज व्यक्ती जोरात वागायचं, उगा माझा आपण नाही करायचा. गोड 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 अगदी साखरेव नाही गोड द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे गायनाचार्य मंडळी आहे, गोड असे मृदुंगाचार्य मंडळी आहे. आता ज्यांचं सेवादान आहे आदरणीय या गावचं वैभव आदरणीय आमचे सतीशजी दादा संतोष शिंदे यांचं आजचं कीर्तन सेवादान आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट गान कुकळा गान गंधर्व गोड गळ्याचे मालक आपल्या अकोले तालुक्याचं वैभव आदरणीय सोमनाथजी महाराज भोर, एकदा सुंदर टाळी महाराजांकरता वाजवायचे. सुंदर अगदी स्वभाव आहे तितकाच गोड आहे, आणि गाणंही नवीन आहे, कीर्तन आहे तेवढंच गोड आहे, आणि पकवाजही तेवढाच गोड आहे. सगळ्या बाबतीत आमचे सोमनाथ बाबा गोडच आहे.
म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. हा पक्वाचे वाजवत नाही आणि म्हणून सोमनाथ महाराजांना असू द्या पुढच्या जन्मात वाजवतील. तुम्हाला काय वाटतं? आणि म्हणून सोमनाथ बाबा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय माझी ताई, मला वाटतं आपल्याच संस्थेत आहेत ना, ताई करता एकदा सुंदर टाळी वाजवा. सुंदर गाते तिला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे नितीनजी महाराज गोडसे, नितीनजी महाराज देशमुख, आदरणीय नितीन महाराजांकरता एकदा सुंदर टाळी वाजवायचे. सुंदर गातात, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझा विशाल दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विशाल दादाचं कौतुक आहे. विशाल दादाचा तबला मला आवडतो, गोड वाजवतात ते पण, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे संदीपजी महाराज, सुंदर एकदा टाळी वाजवायची. संदीप महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे नाना आहेत, आपल्या गावचे सगळेच आहेत, गावचे आहेत ना सगळे. आदरणीय तुम्ही सगळे देशमुख कंपनीचे असणारे सगळे, देशमुखच आहेत ना सगळे, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा गावकऱ्यांकरता टाळी वाजवायचे. आणि विशेष आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, बरोबर, आदरणीय आमच्या अगस्ती गुरुकुल, वा आपल्या अकोले तालुक्याचं वैभव आहे. एकदा जोरदार टाळी या लेकरांकरता. हा, आणि खरं तर सोमनाथ महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार दोघे गोड आहेत, दोघे गोड आहेत. भालदार सुद्धा सुंदर आहे आणि चोपदार सुद्धा छान आहे. म्हणून दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबांकडे बघितलं तर मला वाटलं तात्या इकडे काय करायला पण तात्या, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड आणि विशेष तत्वानं ज्यांचा मृदुंग गोड आहे, महाराष्ट्रात ज्यांचा मृदुंग सध्या धुमाकूळ घालतोय, असे महाराष्ट्रातले टॉप 10 मधले एक महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, आदरणीय आपल्या अकोले तालुक्याचं वैभव, आपल्या सगळ्यांचेच एक लाडके आदरणीय संकेतजी महाराज आरोटे. वा, मी न सांगता टाळी वाजवली पावते. आणि म्हणून आदरणीय संकेत दादा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय ज्ञान दादा, आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आदरणीय आमचे गोलक नाना, आपण सुद्धा, आमचे गोडसे नाना, गोडसे नाना, आपली सगळी मला वाटतं याचे चित्ता आपल्या मोगरजकर, सगळे मोगरजकर माझी सगळी प्रेमाची माणसं या ठिकाणी बडे दिनों के बाद आज मला भेट आपली झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. दादा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय, सप्ताह कमिटीचे आभार व्यक्त करतोय. साऊंड क्षेत्रातले दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सोमेश्वर आणि कल्पेश्वर साऊंड या ठिकाणी उपस्थित आहे. सोमेश्वर साऊंड अगदी गोड, एकदा जोरदार टाळी वाजवायची. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दोघेच चॅनल वाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वाजवण्याकरता सुद्धा दादा सर तुम्ही सुद्धा उपस्थित आहे. आता प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवत नाही, माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी ताजा, वारकरी ताजा, शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? झोपले का काय? किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही सुगावाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे. किती बोललेलं आहे महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणले मनुष्य जन्म अनमोल
मत खोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं आता मिळाला उद्या मिळेल याची काय गॅरंटी म्हणून काय करा आता जागा रे बायो जागा आता जागा रे बायो आता जागा रे बायो जागा सोरणी झाल्या रे सोरणी झाल्या ना दोन बाबा रे जागा रे बायो आता जागा रे बायो हे पटलं नाही आम्हाला. जागवणं म्हणजे काय? जागवणं म्हणजे आंतरिक स्वभावानं जागवणं, बहिर्मुखातल्या सोडून देणं म्हणजे खरं तर जागवणं आहे. महाराज म्हणले मी सावध झालो हा विचारलो जागरणा. मग जागवण काय करावं? ज्या कारणाकरता आलोय ना ते कारण कधीतरी प्रेमानं आणि भावानं शोधावं. किती प्रेमानं भावानं. महाराज म्हणले जगाच्या मालकाला तुमचं प्रेमच लागतंय, भावच लागतोय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. आम्ही काय करावं? भावानं आणि प्रेमानं त्याची शरणागतीची आर्तता जोपासावी. हे पुन्हा नाही. आम्ही या जन्मामध्ये आलो तर जन्माचं गणित सार्थ केलं हवं. कसं? जसं की तुकोबारांनी प्रमाण आणखी लिहिलंय. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ. विठ्ठलाचे एका आम्ही काय करावं? तो जन्माचं सार्थक मिळवावं. पण ते कशाने मिळतं? देव मिळतो. आई कशाने मिळतो माहिती का? भावे विना देव न कैसन आणि गुरु विना अनुभव कैसा. महाराज म्हणले मग देव मिळवायचे ना तर भाव आणि प्रेम लय महत्वाचं आहे. जुन्या काळात ना साने गुरुजींची कविता तुम्हाला आठवत असेल. साने गुरुजी काय म्हणले माहिती का? खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर आपले जगाला प्रेम अर्पावे. प्रेमाने भावाने जगावं. कामातील कृष्ण जगातलं महत्वाचं गणित. आम्ही देव पाहण्यात जन्मामध्ये आलो ना तर जन्मातला देव शोधणं गरजेचं आहे. आम्ही देव शोधायला तयार आहे. मेन मुद्दा काय झालाय? आम्ही सगळे दुःखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखीच आहे. महाराज सुखी जगी ऐसा सुखी कोण आहे? कोण नाही. महाराज म्हणे मग सुख मिळवायचं तर जन्माचं महत्वाचं गणित काम मिळवायचं. जन्माचं महत्वाचं गणित तोच आहे. एक सदग्रस्त नाथ बाबा नाथ बाबा
तो म्हणला तुम्ही एवढे ज्ञानी आहात, एवढे महापुरुष आहात, तुम्हाला एवढं जग आपलं शांती ब्रह्म म्हणताय, मग माझं उद्याचं भविष्य काय ते सांगा. पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढे समाधानी का, एवढे सुखी का? एवढं उच्चारल्यानंतर नाथ महाराजांनी त्याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणले सांगत पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऐक. तो म्हणले तू 8 दिवसाच्या पुढे तुझं भविष्य सांगतोय, तू 8 दिवसाच्या पुढे जाणारच नाही म्हणून. ते पाळलं नाही म्हणलं मला थांबायचंच नाही. ते गेलं घरी. घरी गेलं आणि घरी गेल्यानंतर त्याने ना 8 दिवसामध्ये खरं तर नाही खरं तर प्रतीक्षा घेतली आणि 9वा दिवस उगवला गेला आणि 9व्या दिवशी चमत्कार झाला. म्हटलं मी जिवंत आहे. आनंद झाला. तिथून उड्या मारत हात पुढे घेतले आणि पेड्याचं बॉक्स घेतलं अकोल्याच्या स्टँड पाहिलं, तिकडून पैठणच्या स्टँड वरून आणि आलं नाथबाबांजवळ. नाथबाबा सोड दिला आणि नाथबाबांना म्हटलं नाथबाबा तुमचीच काहीतरी कृपा माझ्यावर झाली म्हणून मी जिवंत आहे. नाथबाबा म्हणले पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे ऐक, तर दुसरा विडाला विठाला विठाला म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हेच काय तू 8 दिवस काय केलं? तुम्हाला मी 8 दिवस घरी गेलो, 8 दिवस चांगलं जगलो. इथून मागच्या आयुष्यामध्ये रोज बायकोला मारायचो. 8 दिवसात तिला एकदाही मारलं नाही. म्हणलं मी आयुष्यामध्ये पोरांकडे कधीच लक्ष दिलं नाही. रोज पोरांच्या शाळेत गेलो, पोरांच्या शाळेच्या अभ्यासाचा विचारपूस केली. बाबाचं माझं एवढ्या तुकड्यावरून भांडणं चालू होतं जमिनीच्या. हे म्हणलं 8 दिवस जाणार का देऊन टाक, कसं बांधायचं देऊन टाक. म्हणले नाथ महाराज म्हणले हेच तर मला तुझ्याकडून अपेक्षित होतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मी आयुष्य जगताना मी फार दिवस जगणार आहे असं जगतच नाही. माझं आयुष्य फक्त 8च दिवस आहे म्हणून जगातला सगळ्यात सुखी मी आहे, सगळ्यात शांती रूपी मी आहे. मला वाटतं 8 दिवसच जर आयुष्य म्हणलं तर तुमच्यासारखे सुखी जगात कोणी नाही. पण तुम्ही आणि मी एवढी भामती जाते ना आपली, कशी भामती जाते सांगा. अरे उद्याची गॅरंटी नाही ना, बरोबर ना, उद्याची गॅरंटी नाही. पण मोबाईलला रिचार्ज मारताना महिन्याचा मारून ठेवतोय. म्हणून आपल्यासारखं भामते जगात कोणी नाही. म्हणून महाराज म्हणले काय करा, एक काम करा. महाराज म्हणले आयुष्य जात आहे काल हे जाणार आहे तर काय करा, एक काम करा. मी सांगतोय ना त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. तुकोबारांनी मार्ग सांगितलाय. सेवितो आकाश वाचितो अनेक, सेवितो आकाश वाचितो अनेक, सेवितो
जोपासली पाहिजे. लय थोडं आयुष्य, उद्याची गॅरंटी नाही. मला वाटतं ना बरं का आम्ही आलोत ना तर आहे त्या क्षणाला देव जोपासला. उद्याचं काय आमच्या इकडे आहे आजी बरं का तुझ्यासारखी तू करती पार वाटतं चांगलं. मी तुला बऱ्याच व्हिडिओ बघितले आणि बरं का आणि आमच्याकडे आजी मी जन्मल्यापासून ती म्हणती महाराज मला लय परमार्थ करायचं, लय परमार्थ करायचं. म्हणलं कधी करायचं? म्हणली माझ्या पोराचं लग्न झालं ना मग करणार. पोराचं लग्न झालं माझ्या डोळे देखो. म्हणलं या वर्षी यायचं का वाट? ती म्हणली नाही या वर्षी नाही. म्हणलं का नाही या वर्षी काय? ती म्हणली माझ्या पोराला आता पोर व्हायचं आणि मग इथं सोनबाई गेली मायाला मग इथं कोणी करायचं लागणार. पण 3 वर्ष उलटून गेलं. म्हणलं मग पुढच्या वर्षीची वारी. म्हणजे या वर्षी आजे म्हणजे नातवाला सांभाळायला कोणतरी लागत आपल्या घरी. आणि पाहता नातू मोठा झाला हीच निघून गेली. जन्माला आलो ना उद्याचा क्षण नका घेऊ. आत्ताच्या क्षणाला परमार्थ करायला शिका. का माहिती का? क्षणभंगुर नाही बरोबसा वारे साबद थोडा माया आशा काही नचले मगा गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा का. मग महाराज म्हणले काय करा जन्माचं गणित आहे ना आम्ही सार्थकी लावायचं. पण सार्थकी कशाच्या माध्यमातून लावू? हे देहाच्या माध्यमातून लावू. दे लय बरोबर. महाराज याचं जर वर्णन करायला गेलं तर याच्या बाजू अशा मांडल्या 2 बाजू मांडल्या तुकोबाराने. हा देह नाशी म्हणत पण इकडून एकच सांगितलं दिले इंद्रिय हात पाय बघा या दोन्ही प्रमाणाचा विचार करा. महाराज एका बाजूनं याला नाव ठेवतात आणि एका बाजूने याचं कौतुक करतात. कसं? हा देह नाशी म्हणत इकडून म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान. इकडून म्हणतात मलमूत्राचा बांधा. इकडून म्हणतात तिने जेणे तू जोडशी नारायण. महाराज म्हणले दोन्ही बाजूने कौतुक करायला तयार आहे. मग आम्ही काय करायचं? याचा मध्यम दाखवायचा. मध्यम काय? जे वाईट आहे ना त्या वाईटाचा विचार सोडून द्यायचा. पण जे चांगलं आहे ना ते चांगलं घ्यायचं. आपण काय करायचा? प्रयत्न करायचा. लोक काय करतात? चांगलं घेत नाही, चांगलं घेतच नाही. हे तुकोबारांनी सांगितले माझ्या मनाचं नाही बरं का. काय म्हणले तुकोबाराय? लट्टी घेतली रूचे आणि साच कोणाही नकोचे. सत्य कोणाला आवडत नाही आणि खोटं स्वीकारल्याशिवाय राहत नाही. हा जुन्या काळात आहे ना, जुन्या काळात लग्न व्हायचे आता नाही व्हायचं. आणि लग्न झाली की लग्नात जुन्या काळात आहेराची प्रथा होती. कधी का नाही संदीपजी? कधी का नाही? कधी. आता ती राहिली ना ती राहिली. आता एक तर मेन मुद्दा आहेरच करायची येत काय. हा काय येत नाही. आता काळ बदलला. जगली आवडा महाराज माणसं बदलली. हा माणसं बदलली. आणि मग आहे ना जुन्या काळात लग्न होतं. लग्नामध्ये आहेर केला जायचं का नाही? केला जायचं नाही बोला ना आहेर केला जायचं. आणि आहेरामध्ये जुन्या काळात हुंडा दिला जायचा. आणि हुंड्यामध्ये किंवा आहेरामध्ये बऱ्याच काही देण्याच्या प्रथा होत्या. भांडी कुंडी सगळं दिलं जायचं. भांड्यामध्ये जुन्या काळात लिटर नव्हता. पाणी तापवायला काय होतं जुन्या काळात? बम बम बोले बम 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 होता. आणि त्या बम आहे ना जुन्या काळात मिळायचा. आणि एक अशीच एक पोराची आई आणि ती लग्न कधी नवल झाली. तिला नवल लागलं आपल्या पोराचं लग्न झालं. ते लग्नात भेटला तिला बम पाणी तापवायला बम भेटला. आता तिनं बम पाहिल्यावर तिला काय झोपच येणार. रात्रभर झोप येणार. तिनं तो बम बाहेर काढून ठेवला आणि तिला काय झोप येणार. रात्री मध्यरात्री 2 वाजता उठली आणि नेमकी त्यांचं घर वरच्या आळीला होतं आणि पाण्याची टाकी खालच्या आळीला होती. आता तिनं घेतलं त्या लग्नातल्याचा आहे खांदा घेतला लागले पाणी व्हायला. खालच्या आळी म्हणून पाणी भरायची आणि वरच्या आळीला न्यायची. आणि चक्रा नकरा तिचं नाव होतं शांताबाई. शांताबाई रात्रभर पाणी व्हायला. पण ऐका पुढे ऐका त्या बंबाला 2 जागा असतात बरोबर. एक पाणी ओतायला असते आणि एक जाळ करायला. पण कधी नवतीच्या घरी शांताबाईच्या घरी बमा इथं नाही ना कोणी शांताबाई इतकी सोडून आणि मान धरून आणि तिच्या घरी कधी नवत बम आल्यानंतर तिला नवलच वाटलं. ती यायची आणि पाणी वाटायची. तुला कौतुकच लागायचं. काय बम दिलाय माया काय बम दिलाय एक हांडा वाचलाय 10 हांडा वाचलाय 20 हांडा वाचले तरी काय बम
हॉटेल दी काय करणार त्याला यार? आणि जुन्या काळात होती यार. एखाद्याला पोरगं झालं ना त्याच्या दारात हांड्यानं पाणी वाटायचं आणि मग ना वरच्या आळीचं पाणी खालच्या आळीला आलं. खालची लोक म्हणली कोणाला पोरगं झालं गाड्या वरच्या सगळी खालच्या आळी वरच्या आळीला वर वरच्या आळीला गेली. वरच्या आळीला गेली आणि वरच्या आळीला बघितलं शांताबाई काय केलंय. शांताबाई म्हणजे पाणी तापीते. बाबा बघितलं बाबा तितकट आहे पाणी वरलं कुठं. ती म्हणली बाकीचे म्हणले जिथं जाळ घालायचं होतं का तिथं सुद्धा पाणी वतलं आणि जिथं पाणी वाटायचं होतं का तिथं जाळ घातला. त्यांना काय हसत तुमचं सुद्धा तेच आहे. जन्माला आलोय या देहाच्या माध्यमातून भजन करावं पण आपण भजन करण्याकरता तयार नाही. तो या झाला फाटा पाणी गेला तो या झाला फाटा पाणी गेला धामणगावची इकडवरती पिंपळगावकरांची सगळी लोक बरोबर कोथुळशी काही त्याच्यामध्ये तिकडची आपल्या धामणगाव झालं आणि सगळी लोक तुकोबाराकडे गेली. तुकाराम महाराज ठीक आहे आम्हाला त्याला प्राप्त करायचं ना पण ठीक आहे त्याला प्राप्त करण्याकरता उचित पहिलं गणित काय लागतं देवाला. पण ठीक आहे आम्हाला देवाला प्राप्त करायचंय. देवाच्या काय गीतेतला श्लोक आहे महाराज यदादित्यगतं तेजो जगद्भाषे देखीलम यच्चंद्रमस्य यच्चाग्नो तत्तेजोविधि मामकम. किंवा अजून काय पहिले कोठेच नव्हते काय चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याचे होते पाय. हे कानोबा कानोबा रे कानोबा 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 निर्माण केलं तर त्याची भूमिका गोडच असावी. बरं ठीक आहे आम्ही त्याला प्राप्त करावं पण देवाजवळ जाण्याकरता तुमचं मन निर्मळ लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. मग आम्ही देव मिळवायचा आहे त्याच्याकरता संगत लय महत्वाची. तुकाराम महाराजांना विचारलं संगत लय महत्वाची कारण की संतांनी देव मिळणार नाही. आईशी वेद देती बाई कारण की का जो वेदाला कळला नाही तो संतांच्या माध्यमातून तो कळतो. वेदा नाही नाही का अंत पारयाचा कानडा कानडा. मग तो वेदाला सुद्धा जड आहे पण तो संतांनी साठवला पाठविला नाही. जी ही हृदय मंदिरी ताची शरणी हेर झाड झाला सफल व्यापार. मग संगत लय महत्वाची. संगतीशिवाय देव मिळत नाही. संतांच्या संगतीत आपला आतिपरिचय असावा. पुढे आतिपरिचय असून उपयोगाचं नाही. आतिपरिचय साहेब तुमचं बाहेर किती मोठं नाव असू किती मोठा साहेब असू द्या बाहेर त्याला लय लोक मानतात पण गावातला जर मित्र भेटला ना त्या साहेबाचं पार वाटलं करून टाकलं. हा किती मोठा महाराज असू द्या किती मोठा पण गावात आलं ना वाटलं माझी नाही चौथीची मैत्रीण
पोळी बारीक होत होता घरचे म्हणले याने ठेवायचे आरतीला काढून दिलं आणि चौथी पण येते ना जी पोरगी होती ना ती मैत्रीण होती माझी तुम्ही महाराज काय वाढायचं बघा काय मैत्रीण होती ना थोडा वेगळं पाहिजे अजून कमी डायरेक्ट जीव करून ती जी मैत्रीण होती ना तिनं ना ती वर्गाची मॉनिटर होती तिला माझं एवढं राग होतं रोज या तिला पहिलंच नाव माझं बसल्या बडबड केली का नावटी पाहिजे आहे का यादीत पहिलं नाव माझं देवेंद्र फडणवीस एवढं नाव होतं एवढं माझं पहिलं नाव माझं यादीत चौथी पर्यंत एवढा वाईट लागलो अक्षरशः मला अर्चना म्हटलं तुम्ही काय काढून देता मीच चालू म्हटलं चौथी नंतर आळंद गेलो ना आळंद मला डॉक्टर व्हायचं होतं मी डॉक्टर व्हायचं पण तिच्यामुळे महाराज व्हावा लागला आळंदीला गेलो आणि आळंदीलाच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आळंदीहून गावाकडे वस्तू तिचं लग्न झालं त्या दिवशी ना तिला चिन्ह दिलं का तिनंच माझं कीर्तन आणि लहानपणी मला आगोबा बावड्या एवढं तिनं मला ओळखलं नाही तिला आवाज डाव पडायचा हात तोच तिला डाव द्यायचा तिला काम माहिती ना काम नव्हतं चौथी पर्यंत गाडी नव्हती तिला आत तिला कळा एवढं काय झालं ऐका ना सांगतो मी काहीच बोललो नाही थांबणार आणि योगायोगाने तिला कळालं कीर्तन सांगल्यानंतर आपल्याकडे महाराजांचे आभार मानतात महाराष्ट्र माझ्या तिच्या गावात माझे आभार मानतो आता तर परवा दिवशी मी कोकणात कीर्तनाला गेलो आणि आभार कशी मांडले सोमनाथ आभार अशी मांडली आजचे कीर्तनकार कोकणात असं असतं यांनी ज्या काही कीर्तन केलं आहे त्याबद्दल त्यांना भावपूर्ण भला आभार मानले तिला कळलं हा मावा लहानपणीचा मित्र तुला कळलं ना आमच्या हाती पैसे नाही एका बँक ठेवला बँकच्या आम्ही कर्नाटकाने वाटणी करून गेली कर्नाटकाने निम्मा बँक वाटून या बँकेची इकडे दुसरी लागू द्यायची आणि मग एवढा आरती परिचय आणि ना महाराज एवढ्या माणसं तिला कळलं की आपला लहानपणीचा मित्र आहे आणि नेमके आभार मानायची चालू ती 4 गावची लोक माझ्या पाया पडायला लागली एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पडत आली माझ्या पायाने पडलं सगळ्या लोकांना बाजूला केलं माझ्या जवळ येऊन मला काय माहिती का बावड्या तू कधी कीर्तन करणार माझ्या जवळ तिला त्या दिवसापासून ठरवलं आरती परिचय पुढे करायचा तुमचं किती मोठं नाव असलं बरोबर काय बाहेर किती मोठं नाव असलं पण जिथं आरती परिचय तिथं आरती परिचयात आवाज द्या मला वाटतं आरती परिचय करायचा ना ऐका सोलापूर सांगतो तुम्हाला फायद्याचं सांगतो आरती परिचय करायचा तर मला वाटतं अगस्त ऋषींच्या ठिकाणी करा जन्माचं कल्याण हे असं प्रमाणे माझ्याकडे हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्याचे
दास हा लाभ भक्त संतांच्या ठिकाणी. बरं ठीक आहे महाराज, आपला वेळ कमी आहे, 9 वाजून 2 मिनिटांना महाराज म्हणायला लागले. मग लाभ संतांच्या ठिकाणी ना, तर एक काम करा, मी आज तुम्हाला संतांची ओळख करून सांगतो. तुकाराम महाराजांना लोकांनी प्रश्न विचारला, मग संत असतात तर हे कसे? महाराज म्हणले, ज्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची आस नाही, कोणत्याच प्रकारचा पाश नाही, ते निवारून गेले, इति ना संत अभंगाचं पहिलं. करावा विठ्ठल जीवे भावे.
सुद्धा पायाखाली उडवलं म्हणणार माझ्या मागे नवलाची गोष्ट ऐका सगळे बाई
मला लोकांना तरी तर सांगायचं म्हणता म्हणलं झालं काय एनी प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणलं झालं काय तुम्हाला लोकांना शिकवता की पंढरीचा वारी चुकून येते स्वतःच 2 दिवस लेट झाले त्याला म्हटलं माझं चुकलं तू नाही गेला म्हटलं महाराज तुम्हीच म्हणता ठाईचं बैस असे लोक आहे लोकांचं नका म्हणा देतो आणि तू करा म्हणा म्हणजे खरं बोले कैसा चालली त्याची म्हणाली माझं घेतली काठी मुगरीच म्हणतात ना त्याला मुगरी घेतली लागले रामकृष्ण हा असं भजन करायला लागले आता तिकडे पांडुरंग परमात्मा म्हणले मला बॉम्बला फाशी कोणाच्या जिजाबाईची आता जिजाबाई कशी मेहनत देत होते अरे मला बोलायचं मला तेवढा अधिकार नाही आणि मग ते शिव्या खायच्या नाही करता पांडुरंगाने काय केलं मारुतीला बोलवलं मारुतीला हे मारुतीचं मंदिर ना बघ मारुतीला बोलवलं मारुती आया अभी खूप होता आणि मग ती मारुतीला हात मारली आणि मारुतीला आले कशी करता बोलवलं बैवा मारुतीला म्हणले बैवा मारुतीला म्हणले माझं काही क्रेडिट आहेच काय माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नसलं पण माझा विषय हार्ड त्याला इंस्टाग्राम पाहावं लागतं थोडं म्हणजे माझं क्रेडिट आहे तर तुकाराम माझं माझ्या भाऊन मिळालं शरणाजी हनुमंता तुम्हाला रामदूता आणि मला भक्तीच्या वाटा विचारलं तुकोबांनी काय भक्तीच्या त्या वाटा वचन दावाव्या शुभटा येते तुझी राम भक्ती बघे तुझी काया बालपणी गेलासी तू बालपणी गेलासी तू धरणी थरथरले आसमान एक मुखानं बोला माझं वर्णन मोठं आहे मग मारुतीला म्हणले तुम्ही बैल म्हणायला तयार नाही पण कोणाकरता व्हायची माहिती का तुम्हाला मारुतीला विचारलं कोणाकरता ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिला ना तुकोबांनी त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचंय हो मारुतीला म्हणले त्या तुकोबां करता हा मारुती बैल काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे आणि त्याची तुम्हाला श्वान आहे मारुतीला बैल तयार झाले मारुतीला बैल तयार झाले आता बैलगाडीला किती बैल असतात बोल किती बैल असतात 2 बैल असतात आता एक बैल एवढा तयार केला होता आताच मी सांगितलं कोणता मारुती आहे आणि दुसरा बैल गेला हनुमंत आहे हा म्हणते मारुती आणि हनुमंत आहे एकच आहे मारुतीला विचारलं तुमचा मित्र कोण आहे आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवायला जीवाचा मित्र गावात बोला ना असतो गावात तुमचं पाहिजे ना एखादा कवायला गावात मित्र आहे आज तुझी कवायला गावात एखादी मित्र बोल ना गावात एखादी कवायला आमचे गाव बोल मारुतीचा मित्र काकू देव मला माहिती विचार लागली हा मारुतीचा मित्र एकच कोण गणपती बाप्पा मानला गणपती बाप्पा इकडे गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा आल्यानंतर मारुतीला लागलं नाच आमचे बाप्पा आणि गणपती एवढ्या प्रमाणात फेल बसले आणि मग मारुतीला गणपती बाप्पा 2 बैलगाडी होती पंढरपुरातून गाडी निघणार होती बरोबर 9:15 वाजता गाडी भरली देवाला आणि गाडी निघाली 4-5 विकेट गेले ना 5 विकेट असू द्या आणि मग देवानं गाडी भरली आणि गाडी भरल्यानंतर पंढरपुरातून 9:15 वाजता बरोबर गाडी निघाली आणि गाडी निघाली पण कसं पंढरपूर एकदा पंढरपूरचा महिमा बघू भीमगिरी एक वसवी What?
पंढरपुरातून गाडी गेली आणि पंढरपूरच्या मालकानं तुकाराम महाराजांचं रूप घेतलं. तुकाराम महाराजांचं रूप घेतलं आणि गाडी आली देऊ मध्ये. जिजाई जिजाईने ती गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं, सगळं बघितलं. जिजाई म्हणल्या ह्या गोष्टीवर माझा विश्वास, हे आमचे मालक असू शकत. डाल में कुछ डाल में कलर नहीं डालच काली दया इधर देखो दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ बीजी मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. दया दरवाजा तोड़ना पड़ेगा. काही हात लागलं काही नजर गेल्यानंतर सीआयडी पाहिलं परत. जिजाई म्हणजे खरं आंबाबाईकडे गेले. आंबाबाई म्हटले आंबाबाईला सांगायला पाहिजे की आमचे मालक आज बदलले. आंबाबाईला गेले. आंबाबाई आमचे मालक आज बदलले आणि हे जर खरं असेल ना तर इथून पुढच्या काळात तुमचे अजून 10 उपवास करणार. आंबाबाई म्हटली तुमचं फिरले डोकं, हे आलंय ना हे आमचं आलंय, आमचं आलंय. तुमचं अजून दूध करते तिकडे खड्यावर. सगळं जगाच्या मालकाला खाली गेले आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव लागते. तुकाराम महाराज म्हणजे आम्हाला मागायची गरजच नाही. का तर आम्हाला न मागता त्याने पुरवले. कारण की का देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे, ओ गभी कोठे, ओ गभी कोठे संकट, देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे. मग देव सांभाळ करतो, आम्हाला मागण्याची गरज नाही. म्हणून आम्ही गेले. आशा आशा शब्द आशा आम्हाला नाही का तर आशा पाश निवारून गेले. पाश या शब्दाचा अर्थ सांगतात व्याकरणामध्ये लिहिलाय. पाश या शब्दाचा अर्थ आहे काळ. आम्हाला काळ काहीच कळत नाही. का जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय म्हणून सांगतोय आम्हाला जगाच्या मालकाच्या माध्यमातून या काळाची चिंता नाही. म्हणून आम्ही त्याचं वर्णन करावं या संतांच्या संगतीच्या माध्यमातून. कोणाचं विठोबा राजेंद्र विश्वनाथ
3 राहिले. वेळ संपलाय. जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. अजून थोडासा कार्यक्रम आहे बाकी, एक 4-5 मिनिटं सत्काराचा कार्यक्रम आहे होणार आहे. माझ्या वाट्याला आलेली की साध्या दिवसाची सेवा आणि सेवा संपन्न करत असताना गोड असं नियोजन आणि गोड असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते आणि मलाही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. या ठिकाणी आलोय गोड अशा गायनाच्या मंडळीने गोड अशी साथ दिली. सगळ्या गुणीजनांचे आभार व्यक्त करतोय. आमच्या दोनही मार्गाने गोड वाजवलं संकेत गोड वाजवलं भालदार चोपदार सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. संस्थेतले विद्यार्थी सगळ्यांचे सोमेश्वर साऊंड त्यांचे सुद्धा विशेष आभार. जास्त बोलण्यापेक्षा आज आमच्या सतीशदादा कृष्णादादा त्यांच्या आग्रहानुसार आमचे मालक असतील त्यांच्या आग्रहानुसार मला ही सेवा करण्याचं योग मिळाला. दीपक महाराज आपल्या गावचं वैभव आहे आणि वाजायचं तर बरोबर वाचायचं आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी खरं तर सगळ्यांनी गोड अशी साथ दिलेली आहे. गोडाचं म्हणणं की गोड पण आता वेळ झालाय त्याच्यामुळं नकोय, वेळ झालाय नको, त्याच्यामुळं जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 2 तास